सभेमध्ये एकमतानं हे विधेयक मंजूर झालंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तशी घोषणा केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यानंतर हा प्रस्ताव आणि त्या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं। त्यानंतर एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मराठा समाजाला आता 10% आरक्षण मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। आता हे विधेयक विधान परिषदेमध्ये मांडलं जाईल, त्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवलं जाईल आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल। मात्र आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विधानसभेमध्ये एकमतानं मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलंय। आज राजकीय भाष्य करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं। मात्र या कुणावरही अन्याय ना कुणाला धक्का असा हा निर्णय आपण घेतोय असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान हे विधेयक हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का अशी शंका सर्व स्तरातून व्यक्त केली जात होती। मात्र हे विधेयक हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटलंय। त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षणाचं विधेयक आता विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलंय। यामध्ये विश्वास ठेवा, जे आरक्षणासाठी जे काय आणखी आंदोलन सुरू आहेत त्याने देखील विश्वास ठेवावा। सरकार कुठलाही दुजाभाव करणार नाही आणि सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पूर्णपणे हे आरक्षण देतंय। आणि जे मगाशी म्हटलं की जे नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे, या पुन्हा एकदा मी सांगतो नाना विजय भाऊ, नोटिफिकेशनवर 6 लाख हरकती आलेल्या आहेत। घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही। ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही। त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल। आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे, जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्या वरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे। अध्यक्ष महोदय 2004 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक संमत झाले। ठीक आहे, भुजबळ साहेब 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसा। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, आपण बहुमत म्हटलंय पण त्यांचंही याला पाठिंबा आहे, त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं। विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग, एकमताने केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला किंवा सांगितलं आहे, खरं तर यामध्ये कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही। मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही पूर्वीपासून आमची भूमिका होती, आमच्या सर्वांची भूमिका होती। त्यामध्ये कुणाचाही काही विरोध नव्हता। त्यामुळे बहुमत म्हणू नका, याला एकमत म्हणा, आमची त्याला तयारी आहे। काय अध्यक्ष महोदय, 1 मिनिट मध्ये मानू द्या ना, आता झालं ना, दादा बोलू द्या ना। तुम्हाला विचारलेलं बहुमत आहे की एकमत आहे, तुम्ही एकमत सांगितलं, आता मला घोषणा करू दे ना एकमताची। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे, त्यामुळे हे विधेयक एकमताने संमत झाले आहे असं मी घोषित करतो। अधिसूचना आपण जी काढली होती त्या अधिसूचनेमध्ये अधिसूचना देखील संपूर्णपणे मराठा समाजाच्या नेत्यांनी पूर्ण वाचली होती आणि त्या अधिसूचनेमध्ये आता अधिसूचना काढल्यानंतर 16 तारखेपर्यंत त्याला आपल्याला त्याच्यात दिसून येत नाहीये सामाजिक मागासलेपण। कोणत्या आधारावर तुम्ही आर्थिक मागासलेपणाला सामाजिक मागासलेपणामध्ये कन्व्हर्जन करत आहात? म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निवाडे आहेत ज्याच्यामध्ये अशा प्रकारची कृती म्हणजेच डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन
त्या निकालामध्ये जी तत्व सांगितली होती, जी गाईडलाईन्स सांगितली होती, त्या गाईडलाईन्सला सुद्धा चकनाचूर या बिलच्या माध्यमातून केले गेलेले आहे. कारण मुळातच हा रेफरन्स जो आहे, मराठा भाऊ सामाजिक मागास आहेत हे दाखवण्याचा जो घाट घालण्यासाठीचा जो रेफरन्स आहे, तो रेफरन्सच मुळात चुकीचा होता आणि तो चुकीचा रेफरन्स अशा एका व्यक्तीच्या हातात देण्यात आला. म्हणजे जे निवृत्त न्यायमूर्ती शुक्रे आहेत, ते मी परत आज सांगतो, ते मराठा आरक्षणाच्या आरक्षणवादी कार्यकर्ते आहेत.